गरीब और अशिक्षित लोगों के बैंक खातों का दुरुपयोग कर करोड़ों रुपए की साइबर ठगी करने वाले एक अंतर्राज्यीय गिरोह का भंडाफोड़ भिवंडी पुलिस ने किया है। शांतिनगर पुलिस की साइबर क्राइम टीम ने गोवा के वास्को इलाके में छापा मारकर 7 आरोपियों सहित कुल 11 लोगों को गिरफ्तार किया। पुलिस ने उनके कब्जे से 2 लैपटॉप, 30 मोबाइल फोन, 11 बैंक पासबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड और अन्य सामग्री मिलाकर कुल 5,10,000 रुपए का माल जब्त किया है। डीसीपी शशिकांत बोराटे ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि कुछ दिन पहले नौकरी का झांसा देकर भिवंडी स्थित महाराष्ट्र बैंक की शाखा में एक खाता खोला गया था। आरोपी ने पासबुक, एटीएम और सिम कार्ड अपने कब्जे में लेकर साइबर अपराधियों को सौंप दिए। जब खाते में संदिग्ध लेनदेन हुआ तो शिकायतकर्ता ने इसकी जानकारी बैंक और पुलिस को दी। इस मामले में भिवंडी निवासी राम गुप्ता, अली मोमिन और नावेद शेख पर प्राथमिकी दर्ज की गई थी। जांच में सामने आया कि आरोपियों ने भिवंडी के 70 से 80 गरीब लोगों से बैंक खाते खुलवाकर उन्हें गोवा और मध्य प्रदेश भेजा था। इन खातों का उपयोग ऑनलाइन साइबर ठगी और गेमिंग मनी की हेराफेरी में किया जा रहा था। गहन छानबीन के बाद पुलिस टीम ने वास्को के सुप्रीम होटल में छापा मारकर 7 आरोपियों को रंगे हाथ ऑनलाइन ठगी करते हुए पकड़ा। गिरफ्तार आरोपियों में आनंद अशोक मेघवानी, मध्य प्रदेश, भोला प्रदीप यादव, बिहार, लालचंद सुनील मुखिया, बिहार, गौरव भुवनेश्वर यादव, बिहार, रोहित कुमार प्रमोद यादव, बिहार, राजा कुमार चक्रधर यादव, बिहार और सौरभ अशोक शर्मा, छत्तीसगढ़ शामिल हैं। पुलिस के मुताबिक आरोपी महाराष्ट्र और अन्य राज्यों के गरीब व अशिक्षित लोगों से महज 5,000 रुपए में बैंक अकाउंट किट और मोबाइल सिम कार्ड खरीदते थे और फिर उनका उपयोग ठगी के लिए करते थे। पकड़े जाने से बचने के लिए वे हर 15 दिन में ठिकाना बदलते रहते थे। आरोपियों को 18 अगस्त को गोवा से गिरफ्तार कर अदालत में पेश किया गया, जहां से उन्हें 25 अगस्त तक पुलिस कस्टडी में भेजा गया है। यह कार्रवाई डीसीपी परिमंडल 2 भिवंडी शशिकांत बोराटे, एसीपी सचिन सांगले, वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक गायकवाड़ के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक विनोद पाटिल, निरीक्षक अतुल अडुरकर और साइबर क्राइम टीम ने मिलकर अंजाम दी। भिवंडी से महेंद्र कुमार की रिपोर्ट। शांतिनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 272 2025 मध्ये बीएनएस कलम 318(4) आणि 35 बीएनएस आणि त्याबरोबर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66C 66B यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये हकीकत अशी आहे की यामध्ये अरबाज शेख नावाचा व्यक्ती आहे, ज्याच्याकडून काही व्यक्तींनी नोकरी देण्याचा बहाणा करून नोकरी देण्याचा आमिष दाखवून त्याला महाराष्ट्र बँकेमध्ये बँक अकाउंट ओपन करण्यासाठी सांगितलं। त्याच्याकडून काही डॉक्युमेंट घेतली आणि त्या डॉक्युमेंटवरून सिम कार्ड वगैरे पण घेतलं। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो त्याला नोकरी लागेल या आशेवर थांबला। काही दिवसांनी जेव्हा बँकेमध्ये गेला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्याचं बँक अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे। तर जेव्हा माहिती घेतली त्यांनी तर त्याच्या लक्षात असं आलं की बँकेमध्ये हे अकाउंट फ्रीज करण्याचं कारण होतं की हे सायबर गुन्हेगारांनी सायबर फ्रॉडची अमाऊंट साठी वापरलं होतं, ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं होतं। त्यानंतर तो पोलीस स्टेशनला आला आणि याप्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर या तपासामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे सचिन कुचेकर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक सानप, पोलीस कॉन्स्टेबल रोहित इंगळे यांनी टेक्निकल डेटाच्या आधारे माहितीच्या आधारे वास्को दक्षिण गोवा या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये रेड केली आणि या ठिकाणावरून 7 आरोपी
2 लॅपटॉप, 30 मोबाईल, 11 बँकेची पासबुक आणि 11 सिम कार्ड असा 5.5 लाख रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त केलेला आहे. आणि यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर आणखी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. सर, यामध्ये साधारण किती पीडितांना फसवलं असेल किंवा त्यांची फसवणूक केलेली असेल? आपल्या समक्ष 11+1 12 पीडित दिसून येत आहेत, ज्यांची बँक अकाउंट मिळालेली आहेत. हे पीडित असू शकतात आणि याशिवाय आपल्याकडचा एक असे 12 लोक आहेत. याशिवाय अजूनही असू शकतील. जेव्हा पूर्ण तपास होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती पीडितांना यामध्ये फसवलं गेलेलं आहे. यांच्यावर पहिले काही गुन्हे दाखल आहेत का? सध्या तरी यांच्यावर कुठलेही गुन्हे असल्याचं अद्यापपर्यंत दिसून आलेलं नाही. यांचा पूर्ण डेटा आता सगळ्या पोलीस स्टेशनकडून मागितला जाईल आणि त्यानुसार पुन्हा त्यांच्यावर आपल्याकडे योग्य ती कारवाई केली. किती दिवसाची पोलीस कस्टडी आहे? 25 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी मिळालेली. नागरिकांना आवाहन आहे की अशा पद्धतीने कुणीही अनोळखी व्यक्ती किंवा अगदी ओळखीची व्यक्ती तुम्हाला नोकरी देण्याचं आमिष दाखवून जर बँक पासबुकची मागणी करत असेल किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट घेऊन सिम कार्ड वगैरे विकत घेत असेल तर त्यांच्यापासून सावधान, कारण आपणही या सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये आरोपी होऊ शकाल.